Welcome to our science YouTube channel. We learn here video number 6 of Environmental Management Standard 10th Science and Technology Part 2. Today we are going to learn hotspots of biodiversity. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेचे अत्यंत महत्त्वाचे असे संवेदनशील जे ठिकाण आहेत त्याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. ऑल ऑफ यू नो दॅट अबाउट द हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. देर आर 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजेच संपूर्ण जगामध्ये 34 असे अत्यंत संवेदनशील असे जैवविविधतेचे महत्त्वाचे असे ठिकाणं नोंदविण्यात आलेले आहे. सच एरियाज हॅड वन्स ऑक्युपाईड 15.7% एरिया ऑफ अर्थ. आणि आपल्या पृथ्वीवरचा हा 15.7% एरिया या हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीने ऑक्युपाईड झालेला आहे. ॲट प्रेझेंट 80% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉईड. आणि अत्यंत आपल्याला महत्त्वाचं असं या ठिकाणी आहे माहिती असली पाहिजे की हा जो संवेदनशील जो काही भूभाग होता जैवविविधतेचा त्यातला बराचसा भाग जो आहे 86% भाग हा डिस्ट्रॉय झाला आहे, नष्ट झाला आहे. Presently, only 2.3% of area of the earth has been left over with sensitive spot. आणि ह्या संवेदनशील भागापैकी केवळ 2.3% एरिया आता शिल्लक आहे ज्याचं संरक्षण आणि संवर्धन आपल्याला करायचं आहे. ही गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. इट इन्क्लूड्स 1,50,000 प्लांट 1,50,000 प्लांट स्पेसीज which are 50% of the world count. त्यापैकी 1,50,000 वनस्पतीच्या ज्या जाती आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे. As far as India is considered, out of 135 species of animals, 85 species are found in the jungle of eastern region. About 1,500 endemic plant species are found in western घाट. वेस्टर्न घाटमध्ये पश्चिम घाटामध्ये जे एंडेमिक स्पेसिस आहे ज्याला आपण स्थानिक प्रजाती म्हणतो ज्या केवळ आणि केवळ त्याच पर्टिक्युलर लोकेशनमध्ये आढळतात त्या ठिकाणी आपण वेस्टर्न घाटमध्ये पाहतो आहे ज्याला एंडेमिक स्पेसिस म्हणतो त्याच भागात सापडतात. त्या जगात कुठेही आढळत नाही अशा स्पेसिस आहे. 1500 स्पेसिस आहे फक्त प्लांट्सच्या. यामध्ये 139 मॅमल्स आहे, काही निलगिरी लंगूर्स आहे. तर अशा काही स्पेसिस आपण या ठिकाणी पाहतो आहे की वेस्टर्न घाट असेल एंडेमिक प्लांट स्पेसिस आहे. आउट ऑफ द टोटल प्लांट स्पेसिस इन द एंटायर वर्ल्ड 50,000 आर एंडेमिक. त्यातल्या जगातल्या ज्या काही स्पेसिस असेल प्लांटच्या प्रजाती असेल वनस्पतीच्या 50,000 फक्त एंडेमिक आहे म्हणजे स्थानिक प्रजाती आहे. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन. आपण हॉटस्पॉट जगातल्या आणखी काही माहिती मिळू शकतो. या ठिकाणी 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री ज्या धोक्यात आलेल्या ज्या काही दुर्मिळ प्रजाती आहे आपल्या देशातल्या आपलं वैभव आहे ते हेरिटेज आहे आपलं. कोणत्या 3 ठिकाणं आहेत ते आपण या ठिकाणी बघू. द वेस्टर्न घाट जो पश्चिम घाट जो आहे आपल्या देशातला स्प्रेड ओव्हर द स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू अँड केरला हॅज बीन एंडेंजर ड्यू टू द मायनिंग इंडस्ट्री. हा जो आपला पश्चिम घाट आहे हा आता धोक्यात आलेला आहे. त्याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. त्यामागं कोणती कारणं आहे? मायनिंग इंडस्ट्री, खाणकाम, अनेक धातूंचं खाणकाम त्या ठिकाणी केल्या जाते. दुसरं आहे सर्च फॉर नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू आहे, तेलवायू. त्यानंतर आहे हॅबिटाट्स ऑफ हे या कारणामुळं पश्चिम घाट नष्ट झालेला आहे. त्यानंतर हॅबिटॅट ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसन ऑफ रिजन हॅव बीन अंडर थ्रीट. म्हणजे एशियाटिक लायन जो आहे आशिया खंडामधला जो काही सिंह आहे, वाईल्ड बायसन आहे, यांचं जे रहिवासीचं ठिकाण होतं ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे. थ्रेट म्हणजे धोका, यांनासुद्धा धोका पोहोचवत आहे. दुसरं आहे मानस सँक्च्युरी ऑफ आसाम. मानस सँक्च्युरी अभयारण्य ऑफ द आसाम इज अंडर थ्रीट ड्यू टू द डॅम अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर.
आणि म्हणजे यांचा जो असमतोल वापर आहे पाण्याचा आणि डॅम बांधकामामुळं काय झालं आहे, धरणांच्या बांधकामामुळं मानस जे अभयारण्य आहे आसाममधलं ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं टायगर अँड रिनो ऑफ दॅट रिजन आर अंडर थ्रेट आणि त्यामुळं तिथला जो वाघ आहे, त्यानंतर एक शिंगी गेंडा असेल, तर हे प्राणी धोक्यात आलेले आहे. त्यानंतरचा तिसरा जो हॉटस्पॉट आहे वेस्टर्न घाट मानस सँक्च्युरी आणि थर्ड आहे सुंदरबन सँक्च्युरी. सुंदरबन सँक्च्युरी ऑफ वेस्ट बेंगॉल इज रिझर्व फॉर टायगर्स आणि हा टायगरसाठी राखीव होता. हाऊएव्हर द टायगर पॉप्युलेशन अँड ओव्हरऑल लोकल इन्व्हायरमेंट इज सिरियसली चॅलेंज बाय डॅम्स, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग, स्ट्रेंचेस डग फॉर द सेम. म्हणजे हे कोण्या कारणानं झालं, पॉप्युलेशन जी आहे टायगरची ती का कमी झाली आहे, तर यामागं आहे डॅम आहे, डिफॉरेस्टेशन आहे, तर आपल्याला ह्या एक्सेसिव्ह फिशिंग आहे, अतिरिक्त जे या ठिकाणी मासेमारी केल्या जाते त्यामुळं यांचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेंड स्पेसीज. ह्या ज्या थ्रेटेंड स्पेसीज आहे, धोक्यात आलेल्या दुर्मिळ स्पेसीज आहे, ते त्यांचं वर्गीकरण आपण 4 गटात या ठिकाणी करतो आहे. पहिला आहे एंडेंजर स्पेसीज. कोणत्या आहे? एंडेंजर स्पेसीज म्हणजे धोक्यात आलेल्या कोणत्या आहे? आयदर नंबर ऑफ these organisms is decline or their habitat is shrunk such as extent of they can extinct near future. आणि हे एंडेंजरच्या स्पेसीज आहे, भविष्यामध्ये यांची संख्या कमी झाली आहे. या ठिकाणी दिसते लॉयन टेल मंकी दिसते आपल्याला, रेड पांडा आहे, ह्या एंडेंजर स्पेसीज आणि यांची संख्या कमी झाली आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर काय होणार आहे का या स्पेसीससुद्धा नष्ट होणार आहे. जसं लॉयन टेल मंकी दिसते आपल्याला, फ्लोरिकन, लेसर फ्लोरिकन आहे, यांची संख्या, त्यांचं जे रहिवासीचं ठिकाण आहे, हॅबिटॅट जे आहे ते श्रंक डाऊन आहे, कमी होत आहे. त्यामुळं यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दुसरी रेअर स्पेसीस आहे, दुर्मिळ जाती. एंडेंजर पाहायला आपण धोकादायक, धोक्यात आलेले आणि रेअर दुर्मिळ. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज कन्सिडर्ड डिक्लाइन. ऑर्गॅनिझम ऑफ दिस स्पेसीज बिईंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. रेड पांडा आहे, मस्क डिअर आहे, जे काश्मीरमध्ये सापडते मस्क डिअर, ज्याला आपण कस्तुरी मृग म्हणतो, रेड पांडा आहे, यासारख्या ज्या ह्या रेअर स्पेसीज आहेत, दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. त्यानंतर आहे व्हल्नरेबल स्पेसीज. नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज एक्स्ट्रीमली लेस अँड कंटिन्यू टू डिक्लाइन. कंटिन्यूइंग डिक्लाइन इन देअर नंबर इज ओरिसम. टायगर आहे, लॉयन आहे, यांचीसुद्धा संख्या निश्चित म्हणजे कमी होत आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या संख्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतर आहे इनडिटरमाइन स्पेसीज. These organisms appear to be endangered, but due to their some behavioral habit like shyness, there is no definite and substantial information. जसं जायंट स्क्वेअर आहे, शेकरूखार आपल्या महाराष्ट्रात पण पुण्याजवळ जे महादेवाचं मोठं चांगलं 12 ज्योतिर्लिंग, एक ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी आढळते. तर यासारख्या ज्या प्राणी आहे जायंट स्क्विरलसारख्या हे आहे, पण इनडिटरमाइन आहे, ह्या शायनेस आहे, या आढळत नाही आहे मानवी वस्तीवर. तर अशा पद्धतीच्या अनेक काही स्पेसीस आहे की ज्या एंडेंजर होत आहे आणि आपण त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर IUCN prepared a red list that contain name of endangered species of different countries. Pink pages of this book contain name of endangered species, while green pages contain name of previously endangered but presently safe. म्हणजे आधी एंडेंजर होता, आता सेफमध्ये आहे, तर आपल्याला ह्यासुद्धा माहिती असलं पाहिजे. त्यानंतर आपण वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड जो आहे WWF पब्लिश ए सर्वे इन 2008. अकॉर्डिंग टू इट अबाउट 30% ऑफ ॲनिमल स्पेसीज have become extinct over the period of 35 years. म्हणजे 1975 to 2005. What will happen in future? आपण जर असंच चालू दिलं, आपण जर यावर काहीच कार्य केलं नाही तर मात्र ह्या ज्या स्पेसीस आहे ह्या नक्कीच आपल्याला भविष्यात दिसणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? डिस्ट्रॉईंग प्लॅन्ट इज टू डिस्ट्रॉय एव्हरीथिंग. आपण वनस्पती नष्ट करतो म्हणजे आपण संपूर्ण जगामधलं आपलं काहीतरी डिस्ट्रॉय होते आहे ते समजून घेतलं पाहिजे. प्रॅक्टिस एफॉरेस्टेशन म्हणजे आपण जंगल लावलं पाहिजे, प्लॅन्टेशन केलं पाहिजे. जिथे जागा असेल, शाळा असेल, रस्त्याच्या दुतर्फा असेल, रिकाम्या जागा असेल, तिथे आपण एफॉरेस्टेशन म्हणजे टू कन्झर्व इन्व्हायरमेंट. फॉरेस्ट इज वेल्थ. जंगल ही आपली संपत्ती आहे असं
वागलं पाहिजे. इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इज व्हॅल्यू एज्युकेशन. आपल्या मूल्यामध्ये आपले जसे अनेक आपण मूल्य पाळतो त्याच पद्धतीनं पर्यावरणाचं संरक्षण हे सुद्धा मूल्य आपण पाळलं पाहिजे. प्रोव्हाइड यूज ऑफ पेपर इज प्रिव्हेन्शन ऑफ डिफॉरेस्टेशन. म्हणजे प्रॉव्हिडंट यूज म्हणजे योग्य वापर केला पाहिजे कागदाचा, तरच आपण डिफॉरेस्टेशन आपण रोखू शकतो. टू प्रॅक्टिस द इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज टू डेव्हलपमेंट ह्युमन सोसायटी. म्हणून आपल्याला जर प्युअर वॉटर पाहिजे असेल, प्युअर एअर पाहिजे असेल, इज द की टू हेल्दी लाईफ. म्हणजे आपल्याला शुद्ध हवा पाहिजे आहे, शुद्ध पाणी पाहिजे आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण करणे, वृक्षारोपण करणे आणि या पर्यावरणामधले सर्व वनस्पती आणि प्राणी यांचंसुद्धा संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये एंडेंजर स्पेसिसबद्दल आपण पाहिलं, थ्रेटेड पाहिलं, रेअर, व्हल्नरेबल या वेगळ्या स्पेसिसची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, डू यू अंडरस्टँड? ओके.